निकम साहेब बोला, आज आपण या ठिकाणी सर्वांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो होतो, काय भूमिका आहे? अदानी कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जो आजनावळे आडोसी या परिसरामध्ये 1,500 मेगावॅटचा वीज प्रकल्प होणार आहे आणि तो ठाणे जिल्ह्यामधून खालून पाणी उचलायचं, वर इथं एक धरण छोटंसं बांधायचं आणि हा वीज प्रकल्प करत असताना इथल्या जनतेला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं गेलेलं नाही. जवळपास 17 गावं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की सुरेश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतला, संपूर्ण आदिवासी जनतांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे की या आदिवासी भागामध्ये या पूर्व कालखंडामध्ये जुन्नर आंबेगावच्या परिसरात 6 धरणं झाली आणि आज बाकीचा भाग सुजलम सुफलम झाला, पण आदिवासी जनतेला आज देखील पिण्याच्या पाण्याला टँकर द्यावे लागतात. याच्याबाबत सरकार कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेत नाहीत. त्याचबरोबर शेतीला देखील पाणी नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत इथल्या आदिवासी भागातील जनतेच्या पिण्याचं कायमस्वरूपी पाणी, शेतीला पाणी त्यांना मिळत नाही, तोपर्यंत इथं नवीन प्रकल्प होणार नाही. याच्यावर आम्ही ठाम आहोत. पर्यावरण महामंडळाचे आता अधिकारी आले होते, नेमकी काय चर्चा झाली? त्यांनी सांगितलं की आम्ही जनसुनावणी 21 तारखेला ठेवलेत. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की कुठल्याही प्रकारे सुनावणी घ्यायची नाहीत, लोक तुम्हाला गावात फिरून येणार नाहीत.